काही नाती शब्दांत मांडता येत नाहीत. त्यापैकी सर्वात मोठं नातं म्हणजे आई आणि मुलाचं. आईसाठी तिचं मूल म्हणजे तिचं संपूर्ण जग असतं आणि अनेक मुलांसाठी आई हीच त्यांची ताकद, त्यांचा आधार आणि त्यांचं आयुष्य असतं. पण जेव्हा नियती हे नातं एका क्षणात हिरावून घेतं, तेव्हा त्या वेदनेचं ओझं शब्दांत व्यक्त करणंही अशक्य असतं. आज मी तुम्हाला अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना सांगणार आहे, जी ऐकून प्रत्येकाचं मन हेलावून जाईल. पुण्यात एका आईचं रुग्णालयात निधन झालं आणि तिच्या मृत्यूची बातमी समजताच अवघ्या काही तासांतच तिच्या एकुलत्या एका मुलाचाही मृत्यू झाला. शेवटी अशी वेळ आली की माय लेकांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली आणि वैकुंठ स्मशानभूमीत एकाच सरणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. नेमकं काय घडलं पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. ही हृदयद्रावक घटना पुण्यातील पर्वती परिसरातील आहे. मंदा दोडके वय 50 वर्ष आणि त्यांचा 25 वर्षांचा मुलगा साहिल दोडके. दोडके कुटुंब मूळचं दांडेकर पूल परिसरात राहत होतं. मात्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामुळे काही दिवसांपूर्वीच हे कुटुंब पर्वती दर्शन परिसरात भाड्याच्या घरात राहायला गेलं होतं. मंदा दोडके या वृद्धांची सेवा करून कुटुंबाला हातभार लावत होत्या, तर 4 बहिणींनंतर जन्मलेला साहिल हा घरातील एकुलता एक मुलगा होता. संपूर्ण कुटुंबाचा आधार. पहाटे उठून लोकांच्या घरी दूध पोहोचवायचा आणि त्यानंतर दिवसभर लिफ्ट दुरुस्तीचं काम करायचा. एवढं कष्ट करूनही त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. पण त्याचं सर्वात मोठं प्रेम होतं त्याची आई. गुरुवारी पहाटे अचानक मंदा दोडके यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. साहिलने क्षणाचाही विलंब न करता त्यांना ससून रुग्णालयात दाखल केलं. आई बरी व्हावी म्हणून तो रात्रंदिवस तिच्या सेवेत होता. डॉक्टर काय सांगतात, औषध वेळेवर मिळतंय का, आईला काही त्रास तर होत नाहीये ना, याची तो सतत काळजी घेत होता. रविवारी सकाळीही तो नेहमीप्रमाणे आईसाठी चहा घेऊन रुग्णालयात पोहोचला. पण तिथे त्याची वाट पाहत होती आयुष्यातील सर्वात मोठी वेदना. डॉक्टरांनी त्याला सांगितलं, तुझी आई आता या जगात राहिलेली नाही. ही बातमी ऐकताच साहिल पूर्णपणे कोसळला. आपण आपल्या आईला वाचवू शकलो नाही, ही भावना त्याला आतून पोखरत होती. तो काहीही न बोलता तातडीने रुग्णालयातून घरी परतला. काही वेळाने त्याच्या बहिणी आणि नातेवाईक घरी पोहोचले. त्यांनी वारंवार दरवाजा ठोठावला, हाका मारल्या, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने दरवाजाच्या फटीतून पाहिलं असता साहिल घरात बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केलं. पर्वती पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार ससून रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंदा दोडके यांचं निधन झालं आणि ही बातमी समजल्याच्या धक्क्यानंतर मुलाचाही मृत्यू झाला. या 2 घटनांमुळे संपूर्ण दोडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एका दिवसात आई आणि एकुलता एक मुलगा या दुहेरी आघाताने परिसरही सुन्न झाला. सर्वात वेदनादायक क्षण तेव्हा झाला जेव्हा वैकुंठ स्मशानभूमीत माय लेकांची अंत्ययात्रा एकत्र निघाली. एकाच घरातून 2 अर्थी बाहेर पडल्या आणि एकाच सरणावर आई आणि मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. ज्या मुलाने आयुष्यभर आपल्या आईची साथ सोडली नाही, तो तिच्या शेवटच्या प्रवासातही तिच्यासोबतच निघून गेला, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. या घटनेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या भावनिक वेदना वेळेत ओळखणं आणि त्यांना आधार देणं किती महत्त्वाचं आहे. जर तुमच्या आसपास कोणी तीव्र दुःख किंवा नैराश्यातून जात असेल तर त्यांच्याशी संवाद साधा आणि आवश्यक असल्यास तातडीने त्यांना मदत मिळवून द्या. या हृदयद्रावक घटनेबद्दल तुमच्या भावना नेमक्या काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.